शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपलेली दिसून येत आहे। कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यात 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, हे 24व्या हप्ते 2000 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 3 टप्प्यात प्रत्येकी 2000 रुपये म्हणजेच एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते। आतापर्यंत या योजनेचे 23 हप्ते वितरित करण्यात आले असून आता शेतकरी 24व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। सरकारकडून अद्याप 24व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र यापूर्वीच्या हप्त्यांचे वेळापत्रक पाहता हा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आतापर्यंत या योजनेचे 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले गेलेले आहेत। मित्रांनो, आता सरकारकडून अद्याप 24व्या हप्ता कधी जमा होणार या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाही। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा आर्थिक मदत दिली जाते। प्रत्येक गावात 2000 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। साधारणपणे प्रत्येक 4 महिन्यांच्या अंतराने प्रत्येक वितरित करण्याची हप्ते जे आहे ते वितरित करण्याची पद्धत सरकारने ठेवलेली आहे। यापूर्वी 23व्या हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। त्यामुळे 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये 24व्या हप्ता वितरित होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र याबाबतची अंतिम घोषणा केंद्र सरकारकडून केली जाणार। मित्रांनो, योजनेच्या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनाच या 24व्या हप्त्याचा लाभ मिळेल। यासाठी काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे किंवा पडताळणी अपूर्ण असल्यास हप्ता तुम्हाला मिळणार नाही। सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC। योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे। ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSCमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण करू शकता। नंबर 2ची महत्त्वाची आहे अट, ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे। अनेक राज्यांमध्ये ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। नंबर 3, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणं देखील गरजेचं आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। आधार लिंक नसल्यास किंवा खात्याची माहिती चुकीची असल्यास पैसे खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते। शेतकरी बांधवांनो, 24व्या हप्त्याच्या तारखेबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीचा ग्राह्य धरावी। सरकारकडून तारीख जाहीर होताच त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-KYC भूसत्यापन किंवा आधार लिंक पूर्णच केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या, नाहीतर तुम्हाला 24व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत। हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा।